नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका व्यक्तीबद्दल बघणार आहे। ते व्यक्तीचं नाव राजाराम मोहन राय। भारताच्या सामाजिक सुधारणेमध्ये खूप अशा समाजसुधारकांचं एक महत्त्वाचं योगदान आहे। आपला भारत हा परंपरावादी भारत आहे, ज्या भारतामध्ये खूप अशा रूढी प्रथा परंपरा या पाळल्या जातात, पण त्या रूढी प्रथा परंपरा आपल्या बुद्धीला आणि तर्काला जर मान्य नसतील तर त्या रूढी प्रथा परंपराला आपण विरोध केला पाहिजे असं आपल्या भारतामध्ये सांगणारे किंवा असं त्या गोष्टी आचरणात आणणारे बरेच समाजसुधारक होऊन गेले। त्यातले पहिले समाजसुधारक भारतातले जे की महत्त्वाची व्यक्ती म्हणून आपण राजाराम मोहन राय यांच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहे। भारतातले धर्मसुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं। पाश्चिमात्य विचार अगोदर आपल्या आचरणात आणून आपल्या घरापासून त्याची सुरुवात करणारे एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय। सती पद्धत जी की भारतीय परंपरेमध्ये असणारी पद्धत होती, ज्याला आपल्या बुद्धीला ती पद्धत न पटल्यामुळं, तर्काला न पटल्यामुळं आणि बुद्धिप्रामाण्यवाद हे तत्व आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं असल्यामुळं पुढच्या काळामध्ये त्यांनी सती पद्धतीसारख्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरामध्ये असणाऱ्या एका पद्धतीला त्यांनी विरोध केला। तर अशी बरीच माहिती जी की राजाराम मोहन रायनी आपल्या कार्यकाळामध्ये किंवा आपण कार्य करत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। त्यांच्या इतर कार्याचा पण आढावा आज आपण घेऊया। तर बंगालमध्ये पहिल्यांदा बुद्धिप्रामाण्यवाद या शब्दाला आपल्या आचरणामध्ये आणणारे आणि त्याचा आपल्या जीवनाचा एक भाग बनवणारे पहिले व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय होते। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी तो शब्द महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित केलेला आपल्याला दिसून येतं। गोपाळ गणेश आगरकर यांच्या जीवनाचं तत्व सुद्धा बुद्धिप्रामाण्यवाद आपल्याला दिसून येतं। देव न मानणारे देव माणूस म्हणून आपण आगरकरांना ओळखतो। तर बुद्धिप्रामाण्यवाद हे तत्व जे आलं तर ते बंगालमधूनच महाराष्ट्रामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं। बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू करत असताना राजाराम मोहन राय यांच्या वर्तमानपत्रापासून आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे पहिला भारतातील प्रांत जिथं धर्मसुधारणाला सुरुवात झाली असा प्रांत होता बंगाल, आणि त्या बंगाल प्रांताचे अग्रदूत, प्रबोधनाचे जनक म्हणून पहिले व्यक्ती ज्यांचं नाव आपल्या समोर येतं ते व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय। तर आज आपण राजाराम मोहन राय यांच्याबद्दल पूर्ण माहिती बघूया। येणाऱ्या परीक्षेमध्ये आपणाला राजाराम मोहन राय आणि त्यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज यांच्या संदर्भात प्रश्न आला तर तो प्रश्न निश्चितच कव्हर होईल। अगोदर आपण प्रश्न त्यांच्यावर जे आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न बघू आणि त्याच्यानंतर आपण त्यांची माहिती बघूया, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही गोष्टीचा फायदा होईल। आजपर्यंत आलेले प्रश्न पण कव्हर होतील आणि पुढच्या काळामध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतील याचा पण मी तुम्हाला इथं सगळी माहिती सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा। येणाऱ्या परीक्षेला जर प्रश्न आला तर निश्चितच आपल्या या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होईल आणि तो प्रश्न पण तुम्हाला सोडवता येईल, ठीक आहे। तर भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन राय, तर राजाराम मोहन राय यांच्याबद्दल आलेले आजपर्यंतचे प्रश्न बघूया। तर पहिला प्रश्न, रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचं अग्रेसर असं कोणाला म्हटलं? तर STI पूर्व 2011ला हा प्रश्न आला होता। तर निश्चितच उत्तर राजाराम मोहन राय हे आहे, लक्षात ठेवा। तर राजाराम मोहन राय यांना नवीन युगाचं अग्रेसर किंवा अग्रदूत असं म्हणलेलं आपल्याला दिसून येतं। तर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक व्यक्ती यांना अग्रदूत म्हणले होते, तर ते कोण होते? मग मॅकनिकोल नावाचे व्यक्ती होते। तर मॅकनिकोल नावाचे व्यक्ती पण राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचं अग्रेसर किंवा अग्रदूत म्हणलेले आहेत। त्यामुळे रवींद्रनाथ टागोरांनी आणि मॅकनिकोल यांनी त्यांना हा शब्द वापरलेला आहे। मग इथं प्रश्न असतो, राजाराम मोहन राय यांना इतर लोकांनी अजून कोणकोणत्या नावानं उच्चारलेलं आहे किंवा त्यांना कोणकोणत्या शब्द किंवा त्यांच्याबद्दलचे मत हे विचारले जाऊ शकतात। आता लक्षात ठेवा, पाठीमागे एक प्रश्न आला होता बेंथम, ठीक आहे। जर बेंथम हे जे व्यक्ती होते का, या व्यक्तीनं राजाराम मोहन रायला काय म्हटलं होतं? तर राजाराम मोहन राय म्हणजे मानवतावादी आणि मानव जातीचे सेवक असं म्हटलेलं होतं। हा पण प्रश्न आलेला, ठीक आहे। तर मानवतावादी आणि मानव जातीचे सेवक असं कोण म्हटलं होतं? तर असं म्हटले होते बेंथम, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर मॅक्स मुलर नावाचे एक पाश्चिमात्य विचारवंत होते। तर मॅक्स मुलरनी सुद्धा राजाराम मोहन राय यांच्या कार्याची एकंदरीत काय केली होती? स्तुती केली होती। पौरात्य आणि पाश्चिमात्य याच्या माध्यमातून समाजाला निर्माण करणारे, त्यातल्या दोघांचा समन्वय साधणारी व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय असं मॅक्स मुलरनी काय केलं होतं? त्यांची स्तुती केलेली, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर रवींद्रनाथ टागोरांनी केलेली स्तुती आणि मॅकनिकोलची हे त्यांचं जे शब्द आहे ते पण लक्षात ठेवा, तिथं पण प्रश्न पाठीमागे आलेला
आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर राजाराम मोहन राय हे नव्या युगाचे अग्रेसर होते. आता स्वामी दयानंद सरस्वती इथं ऑप्शन मध्ये आहेत, पण स्वामी दयानंद सरस्वती हे सामाजिक सुधारणेमधले एक महत्वाचे व्यक्ती आहेत. कारण स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि आर्य समाजाच्या माध्यमातून बॅक टू वेदा म्हणण्याचं काम त्यांनी केलं होतं. तर बॅक टू वेदा म्हणजे वेदाकडे चला. ठीक आहे, तर बॅक टू वेदा म्हणण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, वेद हे ईश्वरीमय ज्ञान आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुढच्या काळामध्ये त्याला विरोध पण झाला होता, कारण विरोध करणारे महात्मा फुले होते. ज्यावेळेस वेद हे ईश्वरीमय ज्ञान आहे असं स्वामी दयानंद सरस्वती म्हणत होते, त्यावेळेस वेद किंवा कुठलाही धर्मग्रंथ हा ईश्वरानं लिहिलेला नाही, तर तो धर्मग्रंथ मानवाने लिहिलेला आहे. त्यामुळे मानव श्रेष्ठ आहे असं म्हणण्याचं काम कुणी केलं होतं? महात्मा फुलेंनी केलं होतं. महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक या गुलामगिरीतून सर्वसामान्य माणसाची मुक्तता करणं हे सत्यशोधक समाजाचं काम होतं. सत्य शोधणारा तो धर्म म्हणजे सत्यशोधक अशी व्याख्या महात्मा फुले करतात. तर 1873 ला सत्यशोधक समाज स्थापन झाला होता. आर्य समाज 1875 ला आर्य समाजाची स्थापना केलेली. ठीक आहे, तर स्वामी विवेकानंद हे पण सामाजिक धार्मिक सुधारणामधले महत्वाचे व्यक्ती आहे. कारण रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून त्यांनी आपल्या गुरुचे विचार पसरवण्याचं काम केलं होतं. 1893 ला शिकागो धर्म परिषदेमध्ये धर्माच्या बद्दल असणारी जी मतं होती भारतीयांची किंवा आपल्या भारत देशाची, तर हे सांगण्याचं काम केलं होतं. तर अध्यात्मानं आपण पाश्चिमात्य देशाला जिंकू शकतो असा विश्वास जागृत करणारे आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी 1897 ला रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून कार्य करणारे स्वामी विवेकानंद हे पण महत्वाचे आहेत. आता लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद यांनी 2 पत्रिका चालू केल्या होत्या. एकाचं नाव होतं प्रबुद्ध भारत आणि एकाचं नाव होतं उद्बोधन पत्रिका. तर उद्बोधन पत्रिका आणि प्रबुद्ध भारत हे 2 त्यांच्या पत्रिका होत्या. आता लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंदांनी जी प्रबुद्ध भारत पत्रिका चालू केली होती तर त्याला विशेष म्हणजे 125 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे कदाचित तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कारण 1897 ला त्याची सुरुवात झाली होती, ज्याला आता 125 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचं सामाजिक धार्मिक चळवळीतलं जे योगदान आहे तर एखाद्या वेळेस तिथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक धार्मिक सुधारणा करत असताना स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची आणि रामकृष्ण परमहंस यांच्या कार्याची माहिती घेऊन ठेवा, कारण येणाऱ्या काळामध्ये कदाचित प्रश्न असण्याची शक्यता आहे. कारण खूप दिवस झाला यांच्यावर प्रश्न विचारलेला नाही आणि निश्चितच पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सामाजिक धार्मिक सुधारणामधले हे सगळे व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतील. त्याच्यानंतर संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र कोणी चालू केले? STI पूर्व 2012 ला हा प्रश्न विचारला होता. तर संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र चालू करणारे कोण होते? राजाराम मोहन राय. आता लक्षात ठेवा, राजाराम मोहन राय यांनी 2 वर्तमानपत्र चालू केले होते. ते 2 वर्तमानपत्रामधलं पहिलं वर्तमानपत्र होतं संवाद कैमुदी. तर हे वर्तमानपत्र त्यांनी चालू केलं होतं. आणि संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र विशेष म्हणजे कोणत्या भाषेमध्ये होतं? बंगाली भाषेमध्ये. परीक्षेला भाषा कोणती होती हे सुद्धा प्रश्न असतो, त्यामुळे बंगाली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं वर्तमानपत्र होतं मिरात उल अखबार. तर मिरात उल अखबार हे दुसरं त्यांनी वर्तमानपत्र चालू केलं होतं. मिरात उल अखबार हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेमध्ये होतं? पर्शियन भाषेमध्ये होतं. ठीक आहे, तर बंगाली आणि पर्शियन हे 2 भाषा. आता परीक्षेला प्रश्न कसा असतो? राजाराम मोहन राय यांनी चालू केलेल्या खालील विधानाचा विचार करा आणि योग्य विधान ओळखा. त्या 4 वाक्यामधले एक वाक्य असतं, राजाराम मोहन राय यांनी बंगाली, पर्शियन, संस्कृतमध्ये नियतकालिक चालू केले. आता संस्कृतमध्ये होतं का नियतकालिक? तर नव्हतं, लक्षात ठेवा. म्हणजे 2च भाषांमध्ये त्यांचे वर्तमानपत्र होते, एक बंगाली आणि एक पर्शियन. एक होतं संवाद कैमुदी, एक होतं मिरात उल अखबार. ठीक आहे, तर तिसऱ्या भाषेमध्ये कुठलंही वर्तमानपत्र वगैरे चालू केलेलं नव्हतं किंवा नियतकालिक चालू केलेलं नव्हतं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर 2च होते, लक्षात ठेवा. आता संवाद कैमुदी हे खरं कोणाचं होतं? तर संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र भवानीचरण बॅनर्जी यांचं होतं. तर भवानीचरण बॅनर्जी यांनी चालू केलेलं. भवानीचरण बॅनर्जी आणि राजाराम मोहन राय हे सोबतच कार्य करायचे, पण नंतर दोघांमध्ये वाद झाला आणि भवानीचरण बॅनर्जी यांनी ते वर्तमानपत्राची मालकी हक्क वगैरे सोडून दिले. ते राजाराम मोहन रायनी पुढे चालवलं, त्यांच्यामुळेच ते खऱ्या अर्थानं पुढे फेमस झालं. पण भवानीचरण बॅनर्जी यांनी समाचार चंद्रिका नावाचं दुसरं वर्तमानपत्र चालू केलं होतं. तर समाचार चंद्रिका हे त्यांचं असणारं न्यूजपेपर आहे, जे की भवानीचरण बॅनर्जींनी पुढे चालू केलं.
त्याच्यानंतर राजाराम मोहन रायचं जे मिरात उल अकबर वर्तमानपत्र होतं का, हे 1823ला वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदा आला होता. त्या कायद्याचं नाव होतं परवाना कायदा. तर परवाना कायदा जो होता, तर या परवाना कायद्यानं, हा कायदा कोणी केला होता, तर हा कायदा केला होता जॉन ॲडम्सनं. तर जॉन ॲडम्सने केलेल्या कायद्यानं हे वर्तमानपत्र काय झालं होतं, बंद झालं होतं. आणि हे वर्तमानपत्र पुढच्या काळामध्ये बंद झालं. त्यासाठी पुढे राजाराम मोहन रायनी सरकारला काय केला होता, अर्ज केला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अर्ज करून ते वर्तमानपत्र चालू करा असं त्यांचं म्हणणं होतं. कारण जॉन ॲडम्सने केलेला कायदा भारतीय व्यक्ती आणि भारतीय भाषा याच्यावर बंदी आणणारा तो कायदा होता. म्हणजे सरळ सरळ त्या वर्तमानपत्राच्या कायद्यानं काय केला होता, भेदभाव केला होता. आणि राजाराम मोहन राय यांचं वर्तमानपत्र होतं मिरात उल अकबर, हे मात्र तेवीसच्या कायद्यानं काय झालं होतं, बंद झालं होतं. तर असे 2 न्यूजपेपर आपल्याला सांगता येतील जे की राजाराम मोहन राय यांच्याशी संबंधित आहेत. आणि या 2 वर्तमानपत्रापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी कोणतं न्यूजपेपर चालू केलं होतं, दर्पण वर्तमानपत्र चालू केलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर केशवचंद्र सेन, तर केशवचंद्र सेन यांचं कुठलं वर्तमानपत्र होतं, सुलभ समाचार. हे पण लक्षात ठेवा, सुलभ समाचार नावाचं वर्तमानपत्र होतं. केशवचंद्र सेन हे सुद्धा ब्राह्मो समाजाचे काय होते, कार्यकर्ते होते, सदस्य होते. पुढच्या काळामध्ये त्यांनी आपला वेगळा ब्राह्मो समाज स्थापन केला होता, ज्या ब्राह्मो समाजाचं नाव होतं भारतीय ब्राह्मो समाज. ठीक आहे, तर भारतीय ब्राह्मो समाज त्यांनी स्थापन केलेला, त्याला ब्रह्म प्रतिनिधी सभा असंही म्हणतात. ठीक आहे, पुढे आपण त्याच्याबद्दल माहिती बघूया. देवेंद्रनाथ टागोर हे पण ब्राह्मो समाजाचे महत्वाचे सदस्य होते. त्यांचा ब्राह्मो समाज होता, त्या ब्राह्मो समाजाचं नाव होतं आदि ब्राह्मो समाज. ठीक आहे, तर त्यांनी स्थापन केला होता आदि ब्राह्मो समाज. ईश्वरचंद्र विद्यासागर होते. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं काम काय होतं, तर ह्यांचं जास्तीत जास्त काम आहे विधवा पुनर्विवाह संदर्भात. आणि विधवा पुनर्विवाह त्यांनी पुढे कायदा करायला लावला होता. त्यावेळेस 1856ला डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला होता. आणि आपल्या मुलाचा त्यांनी पहिल्यांदा घरामध्ये विधवेबरोबर विवाह लावून दिला होता. बहुविवाह नावाचं त्यांनी पुस्तक पण लिहिलं होतं. आणि पुढच्या काळामध्ये विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा भेटला होता. नंतर मुलींसाठी, हिंदू मुलींसाठी त्यांनी स्कूल पण काढलं होतं, हिंदू बालिका विद्यालय, कुठं, बंगालमध्ये. बेंतून स्कूल पण त्यांनी बेंतून बरोबर चालू केलेलं. एक महत्वाची व्यक्ती विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर आपल्याला सांगता येतील, जे की बंगालच्या सामाजिक सुधारणेमधलं एक महत्वाचं ते पण नाव आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 4 आणि त्यांची थोडक्यात माहिती. तर प्रश्न आला होता वर्तमानपत्रासंदर्भात संवाद कैमुदी. तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं, तर राजाराम मोहन राय. त्यांच्याबरोबर एक वर्तमानपत्र लक्षात ठेवा, मिरात उल अकबर. इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो पुढच्या काळामध्ये. ठीक आहे, नंतर आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती, तर एसटीआय पूर्व 2012चा प्रश्न आहे. तर आत्मीय सभा स्थापन करण्यात आली होती कलकत्तामध्ये 1815ला आत्मीय सभेची स्थापना आहे. आत्मीय सभेची स्थापना करण्यात आली होती रूढी, प्रथा, परंपरा याला काय करणं, विरोध करणं. ठीक आहे, तर आत्मीय सभेची स्थापना यासाठी स्थापन केलेली, ते की राजाराम मोहन राय त्याचे संस्थापक आपल्याला सांगता येतील, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राजाराम मोहन राय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल त्यांना मानवतावादी आणि मानव जातीचा सेवक असं प्रशंसा त्यांची कोणी केली. PSI 2000 प्रश्न आला होता. तर बेंतम नावाचे व्यक्ती होते, त्यांनी त्यांची काय केलेली, प्रशंसा केलेली. तर बेंतमनं म्हटलेलं हे वाक्य परीक्षेला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हे वाक्य महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्याच्यानंतर ब्राह्मो समाज इसवी सन 1865 मध्ये विभागला गेला. तर त्याचे 2 भाग कोणते होते, तर एसटीआय पूर्व 2013चा प्रश्न आहे. नंतर देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया आणि केशवचंद्र सेन यांचा आदि ब्राह्मो समाज. आता इथं उलट केलेलं आहे. आता अ बरोबर ब चूक, ब बरोबर अ चूक, दोन्ही बरोबर, आणि न अ बरोबर न ब बरोबर. तर 4 नंबरचं उत्तर त्याचं आहे. कारण का, कारण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, 1865ला ब्राह्मो समाजाचे 2 तुकडे पडले होते. एक देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज होता, आणि देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाजाचं नाव होतं आदि ब्राह्मो समाज. आणि दुसरा समाज होता केशवचंद्र सेन यांचा. तर केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजाचं नाव होतं भारतीय ब्राह्मो समाज. ठीक आहे, तर 1865ला अशा पद्धतीनं 2 काय झाले होते, विभाग पडले होते. केशवचंद्र सेनच्या ब्राह्मो समाजाला भारतीय ब्राह्मो समाज म्हणतात, ब्राह्मो समाज ऑफ इंडिया म्हणतात. त्याच्यानंतर ब्राह्मो समाज ऑफ इंडिया म्हणलं जातं. त्याच्यानंतर ब्रह्म प्रतिनिधी सभा असंही म्हणलं जातं, ब्रह्म प्रतिनिधी सभा. आणि त्याच्यानंतर नवविधान ब्राह्मो समाज असंही म्हणलं जातं, नवविधान ब्राह्मो समाज. ठीक आहे, तर नवविधान ब्राह्मो समाज असं पण वर्णन केलं जातं. आता ब्रह्म प्रतिनिधी सभा आहे का, तर याच्यावर पाठीमाग आयोगानं
आपल्या एक्साइज मेन्सला प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. तर ब्रह्मप्रतिनिधी सभा कोणाची आहे? केशवचंद्र सेन यांचे. सगळ्यात महत्वाचं, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन हे वेगळे झाले का? कारण ह्या दोघांच्या विचारांमध्ये खूप मतभेद होते. ब्राह्मो समाजाला मूळ हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ कोण मानायचं? देवेंद्रनाथ टागोर. पण केशवचंद्र सेन ही मूळ हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ मानायला काय देत होते? नकार देत होते. आणि केशवचंद्र सेन यांची आचार्यपदीच निवड केली होती. कुणी? देवेंद्रनाथ टागोरांनी. आणि आचार्य पदाचं काम असतं की त्यांनी पूर्ण भारतभर जाऊन ब्राह्मो समाजाच्या कार्याचं काय करावं? प्रसार आणि प्रचार करावा. त्यावेळेस केशवचंद्र सेन महाराष्ट्रामध्ये सुद्धा ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी येत होते. आणि त्यांच्या विचारामधून पुढे स्थापन झालेला महाराष्ट्रातील समाज होता, ज्या समाजाचं नाव होतं प्रार्थना समाज. आणि प्रार्थना समाजाची स्थापना होती 1867ला. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाज स्थापन केलेला. आणि मद्रासमध्ये त्या काळामध्ये वेद समाज स्थापन झाला होता. ह्या वेद समाजाची स्थापना करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं श्रीधरलू नायडू, लक्षात ठेवा. तर हे कोणामुळे झालं होतं? केशवचंद्र सेन यांच्या विचारामुळं. आणि त्यांनी प्रसार करण्याचं काम केलं होतं. त्यातून हे दोन समाजाची निर्मिती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणते विधान बरोबर आहे? ते दोन्ही विधानं चुकीचे आहेत, कारण विधान आयोगानं काय केले? तर क्रॉस केलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ब्राह्मो समाज ऑफ इंडिया होता केशवचंद्र सेनचा, देवेंद्रनाथ टागोरांचा होता आदि ब्राह्मो समाज. त्यामुळे दोन्ही विधान आपल्याला चुकीचे सांगता येतील. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014चा क्वेश्चन आहे. तर आद्य समाज सुधारक राजाराम मोहन राय यांच्याबद्दल विधानं दिलेत. पहिलं विधान, संस्कृत, अरेबिक, पर्शियन, इंग्लिश, ग्रीक, हिब्रू, लॅटिन इत्यादी त्या भाषा जाणत. ठीक आहे. दुसरं, यांनी हिंदुइझम, इस्लाम, ख्रिश्चन इत्यादी धर्माचा अभ्यास केला. हे बंगाली, हिंदी, संस्कृत, पर्शियन, इंग्लिश मध्ये लिहित असत. यांनी 2 वर्तमानपत्र चालू केले. एक होतं बंगालीमध्ये आणि दुसरं होतं संस्कृतमध्ये. आताच आपण पाहिलं त्यांनी 2 न्यूजपेपर चालू केले खरं, पण एक होतं बंगालीमध्ये आणि दुसरं होतं संस्कृतमध्ये. तर संस्कृतमध्ये नव्हतं, तर ते वर्तमानपत्र होतं पर्शियनमध्ये. ठीक आहे. एक बंगाली आणि दुसरं पर्शियन. त्यामुळे 4 नंबरचे विधान आपल्याला चुकीचं सांगता येतं. तर राजाराम मोहन रायनी या सर्व भाषाचा अभ्यास केला, तर हे बरोबर आहे. कारण का? राजाराम मोहन राय हे डझनभर भाषा जाणायचे. किंवा डझनभर हे भाषा, डझनभर म्हणजे किती? 12. तर त्यांना 12 भाषा काय होत्या? अवगत होत्या, येत होत्या. निश्चितच ज्या भाषा येत होत्या ते त्या भाषामध्ये लिखाण पण करत होते. ठीक आहे. त्यामुळे त्यांना ते भाषा लिहिता पण येत असे. ठीक आहे. त्यामुळे ते लिखाण पण त्याच्या भाषेमधून करत असे. तर हा पण प्रश्न पाठीमागे विचारून झाला होता, त्यांना डझनभर भाषा येत होत्या का? तर निश्चितच येत होत्या. या भाषेमधून असणारं साहित्य त्यांनी पुढच्या काळामध्ये सर्व वाचलं होतं. आणि या साहित्यापासून ईश्वर एकच आहे ही संकल्पना त्यांना समजली होती. त्यामुळे एकेश्वरवाद ही संकल्पना मानणारे आणि त्याचा पाठपुरावा करणारी महत्वाची व्यक्ती राजाराम मोहन राय. एवढंच नाही तर त्यांनी त्या सगळ्या भाषेमधून वेगवेगळ्या धर्माचा काय केला होता? अभ्यास केला होता. आणि त्या अभ्यासाअंती ते तिथपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे मानवी पाश्चिमात्य देशाकडून ज्यावेळेस त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, त्यावेळेस मानवता हे तत्व त्यांना खऱ्या अर्थानं पटलेलं होतं. त्यामुळे मानवतेचे पुजारी असंच बेंतम त्यांना म्हटलं होतं, लक्षात ठेवा, मानवतेचे सेवक. ठीक आहे. त्याच्यानंतर बंगाली, हिंदी, संस्कृत, पर्शियन, इंग्लिश मध्ये पण ते लिहित असत. ज्या भाषा येत होत्या त्या भाषेमध्ये निश्चितच त्यांना त्या भाषा काय होत्या? अवगत होत्या. पाटणा या ठिकाणी त्यांनी भारतीय साहित्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. अरेबिक, पर्शियन भाषा आहे ते पाटणामध्ये शिकून त्यांनी घेतल्या होत्या. त्यामुळे अशा पद्धतीने शिक्षण आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या भाषा याच्याकडून ते उदार धर्माकडे वळलेले आपल्याला दिसून येतील. कारण सर्व धर्माच्या अंती त्यांचं ते मत पुढे बनलेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्वाचं, जर इतिहास विषय अवघड जात असेल तर इतिहास विषयामध्ये सुद्धा आपण सहज मार्क पाडू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस आपल्याला उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन बॅच इतिहासाची करायची असेल तर हिस्ट्री बाय पवन सर हे आपलं ॲप डाउनलोड करा. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तर ते कॉल पण तुमचा रिसीव्ह केला जाईल. तिथं तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाईल. त्यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा, नंतर संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा, डिपार्टमेंटसाठी असणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत PSI डिपार्टमेंटचे, त्याच्यानंतर वनसेवा मुख्य परीक्षेला 25 मार्काचे इतिहास आहे. त्याच्यानंतर इतर सरळ सेवासाठी असणारा जो काही इतिहास आहे तो सर्व ह्या ऑनलाईन बॅचमध्ये कव्हर केला जाईल. तर आणि त्याच्याबरोबर सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला नोट सुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अधिक इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे @history188. तर ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता, ज्याच्यामध्ये सराव प्रश्न आणि वेगवेगळी तुम्हाला बॅचेसची माहिती इथं पण तुम्हाला उपलब्ध होईल. ॲप पण डाउनलोड करा, त्याच्यामध्ये पण सर्व कोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे.
त्याच्यानंतर सती पद्धत बंद करण्यासाठी 18 जून 1823 ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला करण्यात आला होता. या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीनं कोणी सह्या केल्या? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012चा तो प्रश्न आहे. ठीक आहे, आता कोणाच्या सह्या होत्या? तर पहिलं राजाराम मोहन राय, जगन्नाथ शंकर सेठ, राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, न्यायमूर्ती रानडे, राजाराम मोहन राय, विल्यम बेंटिंग. तर सगळ्यात महत्वाचं कोणाच्या सह्या होत्या? राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर सेठ. पण लक्षात ठेवा, आपल्याला आता कंबाईनला प्रश्न पाठीमागे येऊन गेला होता की एल्फिस्टनला सती पद्धत बंद करण्यासाठी कोणी मदत केली? आपलं माल्कमला. 1829 ला माल्कम हा महाराष्ट्राचा काय होता? गव्हर्नर होता. तर आयोगाने फक्त गव्हर्नर बदलून प्रश्न विचारला होता, तरी पण तिथं बऱ्याच मुलांचा गोंधळ झालेला. तर सती पद्धत भारतामध्ये होती. तर सती पद्धत बंद करण्यासाठी 1823 ला सरकारला काय केला होता? अर्जावर 2 लोकांच्या सह्या होत्या. एक सही होती राजाराम मोहन राय यांची आणि दुसरी सही होती जगन्नाथ शंकर सेठ यांची. मुंबई प्रांतातून सती पद्धत बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्ती होते जगन्नाथ शंकर सेठ आणि बंगाल प्रांतातून सती पद्धत बंद करण्यासाठी प्रयत्न करणारे होते राजाराम मोहन राय. आपण लक्षात ठेवा, 1823 ला ज्यावेळेस अर्ज केला गेला त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर हा वेगळा होता आणि आपल्या मुंबईचा गव्हर्नर वेगळा होता. बंगालचा गव्हर्नर कोण होता? तर त्या व्यक्तीचं नाव होतं जॉन ॲडम्स. तर जॉन ॲडम्स त्या काळामध्ये गव्हर्नर होता आणि मुंबईचा गव्हर्नर कोण होता? तर मुंबईचा गव्हर्नर होता एल्फिस्टन. ठीक आहे, एल्फिस्टनच्या काळामध्ये तो अर्ज केला गेलेला. पण ज्यावेळेस सती पद्धत झाली 1829 ला बंद, त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर त्यांचं नाव होतं बेंटिंग. ठीक आहे, त्यांच्या काळात बंद झाली आणि मुंबईचे गव्हर्नर मात्र बदलले होते, बंगालचे पण बदललेले. तर माल्कम हे मुंबईचे गव्हर्नर होते. आणि आपल्याला आता कंबाईनला इथं प्रश्न आला होता, सती पद्धत बंद करण्यासाठी मुंबईमध्ये माल्कमला कोणी प्रयत्न केले? तर त्या व्यक्तीचं नाव होतं जगन्नाथ शंकर सेठ आणि बंगालमध्ये राजाराम मोहन राय. म्हणजे 2च लोक आहेत ज्यांनी या 2 भागामध्ये सती पद्धत बंद करण्यासाठी पहिल्यांदा काय केलं? काम केलं. आणि मद्रासमध्ये जर कोणी काम केलं असा कधी प्रश्न आला तर मद्रास प्रांतामध्ये सती पद्धत बंद करण्याचं काम करणारे एक अय्यर नावाचे महत्वाचे व्यक्ती होते. त्यांचं नाव कुठं दिसत नाही, फक्त सरनेम लक्षात ठेवा. त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले. ठीक आहे, तर सती पद्धतीसाठी अर्ज केला होता 1823 ला, पद्धत बंद झाली होती 1829 ला. पण परत इथं प्रश्न येऊ शकतो, 1829 ला पूर्ण भारतामध्ये सती पद्धत बंद झाली का? तर पूर्ण भारतामध्ये सती पद्धत बंद नव्हती झाली. 1829 ला फक्त पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये सती पद्धत बंद झाली आणि 1830 मध्ये नंतर मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये सती पद्धत बंद झालेली आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे बंगाल आणि नंतर मुंबई आणि मद्रास. पण प्रयत्न करणारे लोक मात्र 2 आहेत, राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर सेठ. ठीक आहे, तर त्याने 1823 ला सरकारला अर्ज केला होता आणि या अर्जावर त्या दोघांच्या काय होत्या? सह्या होत्या. तर हा प्रश्न 2 वेळेस आलेला आहे. फक्त गव्हर्नर बदलतील लक्षात ठेवा, पण उत्तर मात्र सेम राहणार. योग्य विधान ओळखा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015. नंतर राजाराम मोहन राय यांना भारताच्या रिनेसन्सचे म्हणजे प्रबोधन काळाचे पितामह म्हणलं जातं. ते वाराणसी आणि पाटणा या ठिकाणी शिकले आणि त्यांनी बंगाली, पर्शियन, हिंदी, इंग्लिश, संस्कृत मधील नियतकालिके प्रसिद्ध केले. परत तोच प्रश्न आला की त्यांनी बंगाली आणि पर्शियन हे वर्तमानपत्र आपल्याला माहित आहेत, पण हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत मधले हे काही इथं बरोबर हे विधान नाही. त्यामुळे त्याचं उत्तर फक्त अ बरोबर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्यांनी फक्त 2च वर्तमानपत्र काढले होते, बंगाली आणि पर्शियन. म्हणजे आत्ताच आपण बघितलं की 2 प्रश्न हे फक्त त्यांच्या कशावर आले? तर कोणत्या भाषेत नियतकालिक काढले याच्यावर आले. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतो. तर असे प्रश्न आले तर निश्चितच आपल्याला सोडवता आले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर वाराणसी आणि पाटणा या ठिकाणी पण त्यांनी शिक्षण घेतलं होतं. तर सगळ्यात महत्वाचं, इंग्रजांच्या नोकरीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये मुन्सी या पदावर ते नोकरी करत होते. त्यांनी पुढे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या साहित्याचा काय केला होता? अभ्यास केला होता. तर या साहित्यामधून पुढे धर्म सुधारणा या समाजामधल्या करण्याचा त्यांचा काय होता? प्रयत्न होता. ठीक आहे, त्याच्यानंतर योग्य विधाने ओळखा. राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. राजाराम मोहन राय यांनी वेदांत महाविद्यालय सुरू केलं जिथे केवळ भारतीय शिक्षण दिलं जायचं. पहिलं वाक्य. आणि राजाराम मोहन राय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी लोकांना मेजवानी दिली. 2 वाक्य आहेत. आता पहिलं वाक्य बघा, राजाराम मोहन रायनी वेदांत महाविद्यालय चालू केलं पण जिथे केवळ. ज्यावेळेस असे उभयनवी शब्द जोडले जातात त्यावेळेस निश्चितच ते वाक्य काय होतं? मर्यादित होतं आणि तिथं आपल्याला फसवण्याचा जास्त झालेला काय असतो? प्रयत्न असतो. लक्षात ठेवा. त्यामुळे जिथे केवळ, तर केवळ हा शब्द आहे तर तिथं फक्त काय भारतीय शिक्षण नव्हतं तर तिथं पाश्चिमात्य सुद्धा शिक्षण दिलं जायचं.
त्यामुळे केवळ भारतीय हे वाक्य आपल्याला इथं चूक सांगता येतं, त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि दुसरं वाक्य बरोबर आहे, कारण स्पेनच्या क्रांतीचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी बंगालमधल्या लोकांना त्यांनी एक मेजवानी दिली होती. त्यांना वाटायचं अशी क्रांती आपल्या भारतामध्ये सुद्धा भारतीय लोकांनी करावी आणि पाश्चिमात्य देशाचे जर विचार आपण अंगीकारले तर ही क्रांती काही दूरची गोष्ट नाही, ही निश्चितच एक दिवस ह्या क्रांतीचा दिवस येऊ शकतो. त्यामुळे स्पेनच्या क्रांतीच्या विजय उत्सवावरून त्यांना तसं वाटलं होतं, त्यामुळे त्यांनी तिथल्या लोकांना मेजवानी दिली, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं विधान बरोबर आपल्याला सांगता येतं, कारण योग्य विधान ओळखा तर अचुकीचं आहे. तर वेदांत महाविद्यालय त्यांनी कधी स्थापन केलं होतं, तर वेदांत महाविद्यालयाची स्थापना झाली होती 1825ला. ज्या वेदांत महाविद्यालयामधून पौरात्यही शिक्षण दिलं जायचं आणि पाश्चिमात्यही शिक्षण दिलं जायचं, दोन्ही शिक्षणाचा संगम त्या महाविद्यालयामधून झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर वेदांत महाविद्यालय त्यांनी 1825ला स्थापन केलं होतं बंगालमध्ये, कलकत्ता या ठिकाणी. ठीक आहे, तर वेदांत महाविद्यालय लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर राजा राममोहन राय यांच्या मृत्यूनंतर टिंबटिंब हे ब्राह्मो समाजाचे आठवड्याचे काय घेत असत, प्रार्थना घेत असत. आठवड्याची प्रार्थना घेणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं, रामचंद्र विद्याबागीस. डायरेक्ट पाठ करून ठेवायचं, कारण देवेंद्रनाथ टागोर नाही, केशवचंद्र सेन नाही, राजनारायण बोस नाही, तर रामचंद्र विद्याबागीस हे आठवड्याचे काय घ्यायचे, प्रार्थना घ्यायचे, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं ब्राह्मो समाजाची प्रार्थना विचारले. राजा राममोहन राय यांचा मृत्यू झाला होता 1833ला. अजून एक प्रश्न वनसेवा मेन्सला आला होता. ब्राह्मो समाजाचं राजा राममोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाला कोणी सांभाळलं किंवा ब्राह्मो समाजाला नवजीवन देण्याचं काम कोणी केलं, त्या व्यक्तीचं नाव होतं रामचंद्र विद्याबागीस. कारण 1833 नंतर ब्राह्मो समाजाला नवसंजीवनी देण्याचं काम त्यांनी केलं होतं. ठीक आहे, आणि नंतर पुढं 1843 मध्ये ब्राह्मो समाजाचं काम करण्यासाठी आले होते देवेंद्रनाथ टागोर. पुढे देवेंद्रनाथ टागोरांनी पूर्ण काम केलेलं आणि देवेंद्रनाथ टागोरांनी आचार्यपदी एका व्यक्तीला नेमलं होतं 1858 मध्ये, तर त्याच व्यक्तीचं नाव होतं केशवचंद्र सेन. पण केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतभिन्नता होती आणि या मतभिन्नतेमुळे पुढच्या काळामध्ये फूट पडली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर देवेंद्रनाथ टागोर सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहेत आणि केशवचंद्र सेन सुद्धा. पण ऑप्शन मध्ये लक्षात ठेवा कोण असणार, रामचंद्र विद्याबागीस. तर त्यांना नवसंजीवनी देण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि ब्राह्मो समाजाचं कार्य पाहिलेलं. पण 1843 नंतर पुढे देवेंद्रनाथ टागोरांनी पूर्ण ब्राह्मो समाज पाहिलेला. राजा राममोहन राय यांचे विचार अंमलात आणण्याचं काम कोणी केलं पुढच्या काळामध्ये, देवेंद्रनाथ टागोरांनी केलं. ठीक आहे, त्यामुळे रामचंद्र विद्याबागीस आठवड्याची प्रार्थना घ्यायचे आणि ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती 20 ऑगस्ट 1828ला. ठीक आहे, त्यामुळे ब्राह्मो समाज 20 ऑगस्ट 1828 ची स्थापना आहे. ब्राह्मो समाजाचं पहिलं नाव होतं ब्रह्मसभा. ठीक आहे, या ब्रह्मसभा हे पहिलं नाव होतं राजकमल बासू. तर राजकमल बासूंनी पहिल्यांदा ब्राह्मो समाजाची सभा घेण्यासाठी 10 रुपये भाड्यानं काय दिली होती, इमारत दिली होती. हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पहिले सेक्रेटरी ब्राह्मो समाजाचे कोण होते, तर ताराचंद चक्रवर्ती हे नाव लक्षात ठेवा. तर हे पहिले सेक्रेटरी होते, सचिव होते. ठीक आहे, आणि द्वारकानाथ टागोर हे सुद्धा ब्राह्मो समाजाचे महत्वाचे नेते सुरुवातीला होते. द्वारकानाथ टागोर यांच्या बरोबर लहानपणी देवेंद्रनाथ टागोर ब्राह्मो समाजाच्या बैठकीला येत असत आणि बैठकीला आल्यानंतर त्या बैठकीमध्ये हे काय करत असत, बंगालीमध्ये ध्रुपदाचं गायन करत असत. तर तिथं ते गायन करण्याचं काम मात्र देवेंद्रनाथ टागोरांचं होतं. पण राजा राममोहन राय जिवंत असेपर्यंत लहान असताना फक्त ब्राह्मो समाजाच्या कार्यामध्ये अशा पद्धतीने वडिलांबरोबर सहभागी होणारे कोण होते, देवेंद्रनाथ टागोर होते. आणि त्यांच्यावर ब्राह्मो समाजाच्या विचारांचा सुद्धा प्रसार पडला आणि पुढच्या काळामध्ये मग त्यांनी ब्राह्मो समाजाचं काम पण पाहिलं. ठीक आहे, तर ब्राह्मसभा हे सुरुवातीला नाव होतं आणि ब्राह्मो समाज हे पुढे मग त्याचं नाव बनलं. नंतर यांचे 2 उत्सव चालायचे, एक होता 19 ऑगस्ट आणि एक होता 21 ऑगस्ट. 19 ऑगस्टला होता भाद्रोत्सव आणि 21 ऑगस्टला होता माघोत्सव. हे माघोत्सव आणि भाद्रोत्सव हे 2 उत्सव होते आणि 20 ऑगस्टला काय होती, स्थापना. तर 3 दिवस ब्राह्मो समाजाचा उत्सव चालायचा, 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट. तर परीक्षेला प्रश्न आला होता भाद्रोत्सव आणि माघोत्सव हे कोणत्या समाजाचे उत्सव आहेत, तर ब्राह्मो समाजाचे. ठीक आहे, तर हे महत्वाचं सगळं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढं केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांचा समावेश राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतरच ब्राह्मो समाजामध्ये आहे. त्या पुढेच त्यांनी काम केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर राजनारायण बोस हे एक व्यक्ती आपल्याला इथं एक ऑप्शन मध्ये आलेला आहे, पण हे 3 लोक आपल्याला इथं महत्वाचे वाटतात.
नंतर ब्रह्म प्रतिनिधी सभा कोणी संघटित केली? एक्साइज मुख्य 2018 ला प्रश्न होता. तर ब्रह्म प्रतिनिधी स्थापन करणारे कोण व्यक्ती होते? केशवचंद्र सेन. तर 1865 ला वाद झाल्यानंतर त्यांनी हा समाज स्थापन केला होता. तर देवेंद्रनाथ टागोराबरोबर झालेल्या वादामधून यांची आपल्या देवेंद्रनाथ टागोरांबरोबर झालेला जो वाद होता त्याच्यातून हा ब्राह्मो समाज आला होता. त्याला नाव 4 होते. तर इथं नाव दिलं होतं ब्रह्म प्रतिनिधी सभा, दुसरं होतं ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, नंतर नाव होतं भारतीय ब्राह्मो समाज. ठीक आहे, भारतीय ब्राह्मो समाज. आणि नंतर नाव होतं नवविधान ब्राह्मो समाज, नवविधान ब्राह्मो समाज 1865 ला. तर ते केशवचंद्र सेन यांचा होता. तर केशवचंद्र सेन यांची इंडियन रिफॉर्म असोसिएशन नावाची संघटना पण आहे. ही संघटना पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1872 ला जो नेटिव्ह मॅरेज ऍक्ट झाला होता, ठीक आहे, तर त्याला नागरी विवाह कायदा असं म्हणतात. त्यासाठी केशवचंद्र सेन यांनी काय केलं होतं? त्याचा पाठपुरावा केला होता. पण त्यांनीच त्या कायद्याचं उल्लंघन केलं होतं, कारण त्यांची 13 वर्ष ह्या कायद्याने विवाहाचं वय किती होतं? 18 वर्ष मुलाचं आणि मुलीचं 14 वर्ष. पण केशवचंद्र सेन यांच्या मुलीचं वय होतं 13. त्यांनी आपल्या मुलीचा विवाह कूचबिहारच्या राजाबरोबर लावून दिलेला. त्यावेळेस यांच्या जवळचे लोक नाराज झाले आणि त्यांनी पुढे 1878 ला नवीनच समाज आणला होता. त्या समाजाचं नाव होतं साधारण ब्राह्मो समाज. आणि साधारण ब्राह्मो समाज स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं पंडित शिवानाथ शास्त्री. तर पंडित शिवानाथ शास्त्री आनंद मोहन घोष होते. ठीक आहे, शिवानाथ शास्त्री पंडित शिवानाथ शास्त्री आनंद मोहन घोष होते. त्याच्यानंतर रमेशचंद्र दत्त होते आणि शिवचंद्र देव होते. हे 4 लोक, ह्या 4 लोकांचा समाज होता साधारण ब्राह्मो समाज, जो केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजामधून याची काय झाली होती? निर्मिती झाली होती. शिवचंद्र देव, शिवानाथ शास्त्री. राज्यसेवा पूर्वला शिवानाथ शास्त्री यांच्यावर प्रश्न आला होता की त्यांचा समाज कोणता होता? त्यांचा समाज होता साधारण ब्राह्मो समाज, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर देवेंद्रनाथ टागोर हे आपल्याला माहितच आहे की ज्यांनी पुढे ब्राह्मो समाजाचं काय केलं होतं? काम केलं होतं. त्यांच्याबरोबरच हा वाद झालेला. ठीक आहे, तर ब्रह्म प्रतिनिधी सभा त्यांच्या आहे. ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन राय यांनी 1815 मध्ये आत्मीय सभा स्थापन केली. त्यावेळेस त्यांच्या बरोबर कोण होतं? तर हा पण प्रश्न राज्यसेवा मेन्सला 2019 ला आला होता. तर द्वारकानाथ टागोर, प्रसन्न कुमार टागोर, राजेंद्र लाल मिश्र, राजा कली, शंकर घोषाल, आनंद बॅनर्जी, केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा 1815 ची आत्मीय सभा आहे कलकत्तामध्ये. तर 1815 ला केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर राजाराम मोहन राय यांच्या बरोबर होते का? नव्हते. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतरच ते ब्राह्मो समाजाचा भाग बनले होते. त्यामुळे ड ऑप्शन जर निघून गेला तर 3 ऑप्शन निघून जातात, कारण इथं पण ड आहे, या 2 नंबर मध्ये पण ड आणि 3 नंबर मध्ये पण ड. एलिमिनेशन मेथड वापरा, राहिलेलं उत्तर एकच राहतं अ ब क, म्हणजे अ ब आणि क हे त्याच्या काय आहेत? उत्तर आहेत. तर हे लोक 1815 च्या आत्मीय सभा या संघटनेमध्ये होते. आणि आत्मीय सभा या संघटनेची स्थापना राजाराम मोहन रायने केली होती. कोणत्या भागामध्ये? कलकत्ता. तर आता प्रश्न आला होता परीक्षेला, त्यांचे सदस्य ओळखा. तर आता परीक्षेला प्रश्न असेच येतात, एखादी संस्था, एखादी संघटना स्थापन करणारा व्यक्ती तर महत्वाचा आहेच, पण त्या संस्थेबरोबर कोणते सदस्य कार्य करतात यांची वैयक्तिक माहिती, त्यांनी त्या संघटनेला दिलेलं योगदान हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, कारण तिथं 100% काय विचारले जात आहेत? प्रश्न विचारले जात आहेत. तर हे सगळे लोक आत्मीय सभेचे काय होते? एक भाग होते, ज्यांनी आत्मीय सभेबरोबर काय केलं होतं? काम केलं होतं. नंतर पुढील ओळीमध्ये कोणाचं वर्णन केलं आहे? त्यांचा जन्म राधानगरी गावात झाला. त्यांनी फारसी, अरबी भाषांचा पाटणा या ठिकाणी अभ्यास केला. दुसरं वाक्य आहे. तिसरं वाक्य, सुफी कल्पनांचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला होता. त्यांनी मूर्तीपूजेविरोधात पुस्तक लिहिलं होतं. नंतर ते तिबेटला गेले. परत आल्यावर त्यांनी संस्कृत आणि हिंदू वाङ्मयाचा आधार घेतला. त्यांनी तुफतुल मुहाइद्दीन हे पुस्तक पारशीमध्ये लिहिलं. ठीक आहे, आता लक्षात ठेवा हे सगळे विधान कोणाबरोबर आहे? आता किमान ह्यातलं एक तरी वाक्य आपल्याला माहिती पाहिजे. तर हे सगळे वाक्य होते कोणाबरोबर? राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल. त्यांचा जन्म राधानगरी गावात झाला, बरोबर आहे. तर हुगळी जिल्ह्यामध्ये असणारं राधानगरी हे जे गाव होतं, तर राधानगर किंवा राधानगरी असं त्याला म्हणतात. तर या तिथं त्यांचा 1772 ला काय झाला होता? जन्म झाला होता. ठीक आहे, त्यामुळे हुगळी, राधानगर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांनी पारशी, अरबी भाषांचा पाटणा या ठिकाणी अभ्यास केला, कारण पाटणा हे ठिकाणी त्या काळामध्ये वेगवेगळ्या भाषेचा अभ्यास करण्याचे काय होतं? केंद्र होतं. त्या ठिकाणी सर्व लोक वेगवेगळ्या ग्रंथाचा, भाषांचा काय करायचे? अभ्यास करायचे. नंतर सुफी कल्पनांचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला होता, कारण सुफी संप्रदायामधले जे ग्रंथ होते त्याचं सुद्धा वाचन राजाराम मोहन राय यांनी केलेलं.
त्यांनी मूर्तीपूजेच्या विरोधात पुस्तक लिहिलं होतं, तर वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलेलं, कारण त्यांच्या घरी देवपूजा आणि सर्व भागवत धर्माचं आचरण वगैरे केलं जायचं. तर पुढे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं मूर्तीपूजेच्या विरोधात, तर वडील म्हणले होते घराच्या बाहेर जा, तर घराच्या बाहेर गेले होते, वडिलांनी घराच्या बाहेर काढलेलं त्यांना. नंतर तिबेटला गेले होते, परत आल्यावर संस्कृत आणि हिंदू वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला होता. तिबेटला गेल्यानंतर त्यांनी बौद्ध वाङ्मयाचा सुद्धा अभ्यास केलेला होता, लक्षात ठेवा, तिबेटला. त्याच्यानंतर त्यांनी तुफतुल मुहाइद्दीन हे ग्रंथ पारशी भाषेमध्ये लिहिला. तर काही ठिकाणी 1809 मध्ये लिहिला तो ग्रंथ असा उल्लेख आहे, काही ठिकाणी 1803 मध्ये त्यांनी तो ग्रंथ लिहिला असा उल्लेख आहे. तर जे परीक्षेला ऑप्शन येईल त्याच्यावरून ते बरोबर ठरवा. तर पारशी भाषेमध्ये तुफतुल मुहाइद्दीन हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं. या ग्रंथाच्या माध्यमातून एकेश्वरवाद ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी त्यांनी त्या पुस्तकाचा आधार घेतलेला. तर असे व्यक्ती राजाराम मोहन राय हे आपल्याला इथं दिसून येतील. ठीक आहे, तर हे होते राजाराम मोहन राय यांच्यावर आलेले आजपर्यंतचे प्रश्न. आता राजाराम मोहन राय यांच्याबद्दलची आपण माहिती बघूया. तर राजाराम मोहन राय आणि ब्राह्मो समाज हा आपल्याला सिलेबस मध्ये असलेला भाग आहे. तर राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला 1772 ला. तर जन्म झाला होता राधानगर या ठिकाणी. राधानगर हे बंगालमध्ये कोणत्या जिल्ह्यात येतं, तर हुगळी या जिल्ह्यात येतं. ठीक आहे, तर राधानगर या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. त्यांना पदवी देण्यात आली होती राजा, हे लक्षात ठेवा. आणि राजा ही पदवी कोणी दिली होती, तर दुसरा अकबर. दुसरा अकबर याची पदवी त्यांना पेन्शन वाढ करण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवलं होतं राजाराम मोहन रायला. इंग्लंडला पाठवण्याच्या अगोदरच त्यांनी ती पदवी दिलेली, तेव्हापासून ते राजा या नावानं ओळखले गेले. त्यामुळे राजा ही दुसऱ्या अकबरानं पेन्शन वाढ करण्यासाठी त्यांना दिलेली काय होती, पदवी होती. त्याच्यानंतर त्यांचं आडनाव होतं बॅनर्जी, पण त्यांचे जे पंजोबा होते ते नवाबाच्या दरबारामध्ये नोकरीला होते. त्यामुळे पंजोबा यांना त्या नवाबानं कोणती पदवी दिली होती, रॉय. त्या दिवसापासून त्यांचं घराणं हे बॅनर्जी वरून काय म्हणून ओळखलं गेलं, रॉय. त्यामुळे राजाराम मोहन रॉय हे त्यांना अशा पद्धतीनं आडनाव भेटलं होतं. आणि राजा ही सुद्धा त्यांना दिलेली पदवी होती, तर ते होते राममोहन. त्यांचं नाव होतं राममोहन, पण राजा राममोहन रॉय या दोन पदव्यामुळे त्यांचं पूर्ण नाव असं झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सामाजिक सुधारणेमधले बंगालमधले आद्य व्यक्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो, ज्यांनी पहिल्यांदा सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांना नोकरी होती, तर मुन्शी या पदावर काम करत होते. पुढे त्यांनी या पदाचा काय दिला होता, राजीनामा दिला होता. आणि वेगवेगळ्या धर्मग्रंथाचा वगैरे अभ्यास करून त्यांनी भारतीय समाजामध्ये सुधारणा करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. नंतर 16व्या वर्षी घर सोडलं होतं, तिबेटला गेले आणि तिबेटमध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा काय केला होता, अभ्यास केला होता. नंतर ते डझनभर भाषा जाणत होते. डझनभर म्हणजे 12 भाषा त्यांना अवगत होत्या. फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू, बायबल, बंगाली, इंग्रजी ह्या सगळ्या भाषा त्यांना येत होत्या. एवढंच नाही तर त्या भाषेमध्ये ते लिखाण सुद्धा करत होते. त्यामुळे 2 भाषेमध्ये त्यांनी पुढे न्यूजपेपर पण चालू केले होते, एक होतं बंगाली आणि एक होतं पर्शियन. नंतर वाराणसी या ठिकाणी त्यांनी संस्कृत साहित्याचा काय केला होता, अभ्यास केला होता. सगळं भारतीय साहित्य, हिंदू वाङ्मय, संस्कृत या सगळ्याचा अभ्यास त्यांनी वाराणसीमध्ये केलेला. पाटणा या ठिकाणी कुराण, पर्शियन, अरेबिक या सगळ्या भाषा त्यांनी शिकून घेतल्या होत्या. आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांनी उच्च शिक्षण बंगालमधूनच पूर्ण केलेलं. नंतर बायबलच्या अभ्यासासाठी त्यांनी ग्रीक आणि हिब्रू या भाषा शिकून घेतल्या आणि बायबलचा पुढे त्यांनी अभ्यास केला होता. एवढंच नाही तर वैदिक संस्कृतीला सुद्धा ते मानायचे, पण वैदिक संस्कृतीमध्ये असलेल्या रूढी प्रथा परंपराला त्यांनी विरोध केला होता. वेदांत सार हे त्यांनी पुस्तक पण लिहिलेलं आणि वेदांत सार या पुस्तकाच्या माध्यमातून वैदिक साहित्याचं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी काय केलेला, काम केलेलं. ठीक आहे, तर उपनिषद आणि वैदिक संस्कृतीमधल्या बऱ्याचशा गोष्टीचं त्यांनी बंगालीमध्ये काय केलेलं, भाषांतर घडवून आणलेलं. त्याच्यानंतर हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला. ह्या धर्माचे तत्व त्यांना सर्व धर्मामध्ये एकसारखे वाटले. त्यातून मानवता हे तत्व त्यांनी त्याला पुरस्कार केला आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा सुद्धा त्यांनी अभ्यास करून ते मानवता या तत्वापर्यंत पोहोचले. येशू ख्रिस्तांना देव मानण्यास त्यांनी नकार दिला, पण येशू ख्रिस्तांची जयंती मात्र त्यांनी बंगाल प्रांतामध्ये काय केली होती, साजरी केली होती. तर असे महत्वाचे व्यक्ती होते. येशू ख्रिस्तांचा चमत्कार लोकांनी मानू नये, त्यांचे तत्वज्ञान माना, त्यातून जीवनामध्ये क्रांती घडून येईल, तर हे सांगण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यासाठी 1823 ला त्यांनी एक पुस्तक पण लिहिलं होतं. ते पुस्तक येशू ख्रिस्तांच्या तत्वज्ञानावर आधारित होतं. त्याची निर्मिती 1823 ला त्यांनी केलेली. नंतर मूर्तीपूजेच्या विरोधात पुस्तक लिहिलं होतं, तर वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलेलं. त्याच्यानंतर समाजामध्ये असणारी सती पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी 1823 ला अर्ज केला. जाती प्रथा, बहुपत्नीत्व याला सुद्धा त्यांचा काय राहिला होता, विरोध. तर हा पाठीमाग आयोगानं आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे. तर हे सगळे गोष्टी लक्षात ठेवा. नंतर येशूला देव मानण्यास त्यांनी नकार दिला होता.
पण बंगाल प्रांतामध्ये येशू ख्रिस्तांची त्यांनी काय साजरी केली होती? जयंती साजरी केलेली. ठीक आहे. तर प्रश्न आला होता बंगालमध्ये ब्राह्मो समाज येशू ख्रिस्तांची ख्रिस्त जयंती साजरी करायचा, तर महाराष्ट्रामध्ये असा कोणता समाज आहे जे तुकाराम बीज साजरी करायचा? तर तुकाराम बीज साजरी करणारा समाज महाराष्ट्रामधला तर कोणता होता? तर प्रार्थना समाज. तर तुकाराम बीज ज्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठवासी झाले तो दिवस, तर तो दिवस प्रार्थना समाज हा महाराष्ट्रामध्ये काय साजरा करत असे? तुकाराम बीज. तर हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला होता. नंतर एकेश्वरवाद, उपनिषदामधून ईश्वर एकच आहे ही संकल्पना त्यांनी घेतलेली. त्यामुळे 33 कोटी देवापेक्षा एकेश्वरवाद ही संकल्पना, एक धर्म. नंतर आपल्याला माहित आहे की आपल्या दक्षिण भारतामध्ये नारायण गुरु होते, तर नारायण गुरुंनी एक धर्म एक जात एक ईश्वर ही संकल्पना आणली. ठीक आहे. त्यामुळे देव नसणारे मंदिर त्यांनी निर्माण केले होते, ज्याच्या माध्यमातून देव हा मान्य असणारा वर्ग किंवा त्याला विरोध करण्याचं काम त्यांनी पुढे केलेलं. तसं बंगालमध्ये ईश्वर एकच आहे किंवा एकेश्वरवाद ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न राजाराम मोहन रायांनी मोठ्या प्रमाणात केलेला. पाश्चिमात्य विचारसरणीमुळे ते हिंदू धर्माचे खरं संरक्षक म्हणून समोर आलते. तर हिंदू धर्मामध्ये चालणाऱ्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा ज्यानं समाजाला खूप मोठा धोका निर्माण झाला होता, तर त्याला विरोध करून त्या बंद करण्याचं धाडस दाखवणारे पहिले व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय होते. आणि ह्या रूढी प्रथा परंपरामध्ये पहिल्यांदा हस्तक्षेप करणारा इंग्रज अधिकारी सुद्धा बेंटिंग आपल्याला तेवढाच कणकर वाटतो, कारण तो असा व्यक्ती होता ज्यानं पहिल्यांदा हे धाडस केलं आणि सर्वांचा रोष पत्करून त्यांनी काय केलं? सती पद्धत बंद केली. ज्यावेळेस सती पद्धत बंद झाली त्यावेळेस बंगालमध्ये एक धर्मसभा बोलवण्यात आली होती आणि धर्मसभेचे अध्यक्ष कोण होते? राधाकांत देव होते. तर राधाकांत देव यांच्या अध्यक्षतेखाली भरवलेल्या धर्मसभेनं राजाराम मोहन राय यांना काय टाकलं होतं? वाईट टाकलं होतं. ठीक आहे. त्यानंतर विधवा विवाहाचं सुद्धा त्यांनी काय केलेलं? समर्थन केलेलं त्या काळामध्ये. मॅकनिकोल रॉय यांना नव्या युगाचा अग्रेसर असं व्यक्ती म्हणलं होतं. तर मॅकनिकोलचं वाक्य लक्षात ठेवा, हा पण प्रश्न आलेला आहे. ईश्वर निराकार आहे, अदृश्य आहे, सर्वव्यापी आहे, शाश्वत आहे असं मत कोणी मांडलं होतं? तर राजाराम मोहन राय यांनी म्हटलं होतं. त्याच्यानंतर 1809 मध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं तुफत उल मुआहिद्दीन. तर तुफत उल मुआहिद्दीन हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता पर्शियन भाषेमध्ये, आणि पर्शियन भाषेमध्ये हा ग्रंथ लिहून एकेश्वरवाद ही संकल्पना समजावून सांगण्याचा त्यांनी काय केला होता? प्रयत्न केला होता. आता काही ठिकाणी या पुस्तकाचं साल हे 1803 आहे, लक्षात ठेवा. दोन्ही लक्षात ठेवा, परीक्षेला जे असेल ते आपल्याला तिथे बरोबर करता येईल. ठीक आहे. तर तुफत उल मुआहिद्दीन हे पुस्तकाची निर्मिती करणारी महत्वाची व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय. पुढे 1815 त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली होती कलकत्तामध्ये. तर परीक्षेला प्रश्न आला होता आत्मीय सभेच्या स्थापनेमध्ये कोण कोण सदस्य होते? तर 6 सदस्य होते. द्वारकानाथ टागोर, प्रसन्न कुमार टागोर, राजेंद्रलाल मिश्र, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी आणि राजा कली. तर या 6 लोकांनी मदत केली होती. म्हणजे त्यांच्या बरोबर असणारे सदस्य होते हे मात्र लक्षात ठेवा. मात्र केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर हे मात्र राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजामध्ये ऍक्टिव्ह झाले होते. अगोदर काही यांचा रोल जास्त नव्हता. ठीक आहे. तर हे द्वारकानाथ टागोर हे देवेंद्रनाथ टागोरांचे वडील आहेत. देवेंद्रनाथ टागोर यांच्या बरोबर लहानपणी ब्राह्मो समाजाच्या बैठकीला येत असत आणि बंगाली भाषेमध्ये तर ते गायन पण करत असत. ठीक आहे. त्यानंतर 1817 मध्ये राजाराम मोहन रायांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. तर हिंदू कॉलेजची स्थापना करणारे राजाराम मोहन राय एक महत्वाचे व्यक्ती होते. हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये महत्वाचे 3 लोक आपल्याला दिसून येतील. एक होते राजाराम मोहन राय, दुसरे होते डेव्हिड हियर नावाचे व्यक्ती आणि तिसरे व्यक्ती होते अलेक्झांडर डफ. तर अलेक्झांडर डफ हे स्कॉटिश मिशनरी होते ज्यांनी 1830 ला स्कॉटिश चर्च कॉलेज काढलं होतं आणि या स्कॉटिश चर्च कॉलेजच्या माध्यमातून राजाराम मोहन रायांनी पण त्यांना सहकार्य केलेलं आणि शिक्षणाची व्यवस्था अलेक्झांडर डफनी बंगालच्या प्रांतामध्ये उपलब्ध करून दिलेली. डेव्हिड हियर हे सुद्धा पाश्चिमात्य विचारधारेचे पुरस्कर्ते होते. पाश्चिमात्य शिक्षण भारतीय लोकांना मिळालं पाहिजे असा विचार मानणारे ते सुद्धा एक मिशनरी होते ज्यांनी हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये राजाराम मोहन राय यांना सहकार्य केलेलं. आणि राजाराम मोहन राय यांना असं वाटायचं आपला समाज हा फक्त भारतीय संस्कृतीचा अभ्यास केल्यामुळे सुसंस्कृत बनणार नाही. आपल्या भारतीय समाजाला जर सुसंस्कृत बनवायचं असेल तर भारतीय साहित्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी आणि पाश्चिमात्य साहित्यामध्ये असणाऱ्या चांगल्या विचारांचं आपल्याला अनुकरण करावं लागेल आणि ह्या दोघांच्या विचारांमधून आपला समाज हा प्रगत बनू शकतो असा विचार मांडण्याचं काम राजाराम मोहन रायांनी केलेलं. त्यामुळे हिंदू कॉलेजच्या माध्यमातून भारतीय लोकांना पाश्चिमात्य शिक्षण पद्धती, पाश्चिमात्य विचार समजावून सांगणं हेच या हिंदू कॉलेजच्या स्थापनेचा प्रमुख असा काय होता? हेतू होता. तर त्या कॉलेजच्या स्थापनेमध्ये कोण होते असा प्रश्न येऊ शकतो. राजाराम मोहन राय, डेव्हिड हियर, अलेक्झांडर डफ हे लोक महत्वाचे आहेत.
नंतर 1820 मध्ये द प्रिसेप्ट ऑफ जीसस द गाईड टू पीस अँड हॅपीनेस हे त्यांनी येशू ख्रिस्तांचे चमत्कार वगळून नैतिक आध्यात्मिक तत्वज्ञान सांगण्यासाठी त्यांनी ते पुस्तक लिहिलं. येशू ख्रिस्त यांना देव मानण्यास नकार दिला. त्यांची जयंती मात्र बंगाल प्रांतामध्ये त्यांनी साजरी केली. अशी व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय होते. त्यामुळे चमत्कार मानू नका, त्यांनी जीवन जगण्याचं सांगितलेलं नैतिक आणि आध्यात्मिक तत्वज्ञान माना. हे मान्य करण्यासाठी समाजाला दिशा देण्यासाठी त्यांनी त्यांच्यावर त्या तत्वज्ञानावर आधारित पुस्तक लिहिलं होतं. तर ते पुस्तक होतं 1820 ला. त्यानंतर 1821 मध्ये राजाराम मोहन राय यांनी संवाद कैमुदी नावाचं वर्तमानपत्र चालू केलं आणि संवाद कैमुदी या वर्तमानपत्रामधून त्यांनी भारतीय रूढी प्रथा परंपरा याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. हे वर्तमानपत्र होतं बंगाली भाषेमध्ये. ठीक आहे, तर बंगाली भाषेमध्ये संवाद कैमुदी चालू केलं आणि 1822 मध्ये त्यांनी चालू केलं होतं मिरात उल अखबार हे वर्तमानपत्र. तर मिरात उल अखबार हे वर्तमानपत्र होतं पर्शियन भाषेमध्ये, जे पुढे 1823च्या परवाना कायद्यानं काय झालं होतं, बंद झालं होतं. आणि 1823चा परवाना कायदा करणारा गव्हर्नर त्या काळात कोण होता, जॉन ॲडम्स होता. तर जॉन ॲडम्सनं हा कायदा करून हे वर्तमानपत्र बंद केलेलं. आणि परवाना कायदा कोणाच्या प्रस्तावावर आधारित होता, तर त्या व्यक्तीचं नाव होतं थॉमस मनरो. तर थॉमस मनरोनं वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रारूप तयार केलेलं. त्या प्रारूपाच्या बेसवर जॉन ॲडम्सनं पुढे परवाना कायदा केलेला. त्याला लायसनिंग ऍक्ट असं म्हणतात. तर ह्या कायद्यानं परवाना असेल तर न्यूजपेपर काढायला परमिशन असणार होती. विशेष म्हणजे भारतीय व्यक्ती आणि भारतीय भाषा यांना ती परमिशन घ्यावी लागायची. आणि त्या वर्तमानपत्राच्या कायद्यानं कारवाई झाली होती 1822च्या मिरात उल अकबर या वर्तमानपत्रावर, जे की राजाराम मोहन रायने ते वर्तमानपत्र चालू केलेलं. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो, परवाना कायद्याच्या विरोध म्हणून एक सरकारला अर्ज राजाराम मोहन रायने केला होता. हा प्रश्न यायचा बाकी आहे. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे पुढच्या काळामध्ये, कारण परवाना कायद्यानं राजाराम मोहन राय यांचं वर्तमानपत्र बंद झालं. पण वर्तमानपत्र बंद झाल्यानंतर त्यांनी भारत सरकारला अर्ज केला. त्या अर्जावर खालीलपैकी कोणाच्या सह्या होत्या, हा प्रश्न पुढच्या काळामध्ये 100% आयोग आपल्याला विचारू शकतं. तर त्या अर्जावर सह्या करणारे लोक कोण होते, तर ते लोक महत्वाचे आहेत. चंद्रकुमार ठाकूर. ठाकूर म्हणजे बंगालमध्ये त्यांना टागोर असंही म्हणलं जायचं. द्वारकानाथ ठाकूर म्हणजे द्वारकानाथ टागोर. हरिश्चंद्र घोष, गौरीचरण बॅनर्जी, प्रसन्न कुमार ठाकूर आणि राजाराम मोहन राय. तर या सर्व लोकांनी त्याच्यावर सह्या केल्या होत्या. ठीक आहे, आणि ते सह्या करून तो अर्ज त्यांनी आपल्या भारत सरकारला, ब्रिटिश भारत सरकारला तो पाठवला होता. पण त्या अर्जावर पुढे कुठली कार्यवाही झाली नव्हती, लक्षात ठेवा. तर हरिश्चंद्र घोष यांचं सुद्धा हिंदू पॅट्रियट नावाचं वर्तमानपत्र आहे. या हिंदू पॅट्रियट मधून त्यांनी बंगालच्या लोकांचे निळीचे प्रश्न सुरुवातीला तिथं मांडले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या सगळ्या लोकांनी अर्ज केला होता, ज्यांच्यावर या 6 लोकांच्या काय होत्या, सह्या होत्या. 100% इथं पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. हा भाग लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. अजून प्रश्न यायचा बाकी आहे. जे आपल्याला परीक्षेला पाठीमागे येऊन गेलं ते तर माहितीच पाहिजे, जे की आपण प्रश्नाच्या स्वरूपामध्ये बघितलं. पण पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी विचारू शकतात ज्या आजपर्यंत तिथं कधी प्रश्न आला नाही. तर हा भाग अजून यायचा बाकी आहे. पुढच्या काळामध्ये 100% तिथं प्रश्न असणार. नंतर 1825 मध्ये त्यांनी काय केलं होतं, वेदांत कॉलेजची स्थापना केलेली. तर वेदांत कॉलेजची स्थापना केली होती बंगाल, कलकत्तामध्ये. उद्देश होता भारतीय शिक्षण देणं आणि पाश्चिमात्याचं भौतिक आणि सामाजिक शास्त्राचं शिक्षण देणं. म्हणजे फक्त केवळ भारतीय शब्द होता प्रश्नामध्ये, पण केवळ भारतीय होता का, तर पाश्चिमात्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि सामाजिक शास्त्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याचं सुद्धा शिक्षण त्या वेदांत कॉलेजमधून 1925 ला दिलं जायचं. नंतर 20 ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली होती. तर ब्राह्मो समाजाची स्थापना झाली, त्याचं सुरुवातीचं नाव होतं ब्रह्मसभा. आणि ब्राह्मो समाजाच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या लोकांनी मदत केली होती. तर त्याच्यामध्ये ब्राह्मो समाजाच्या स्थापनेसाठी इमारत भाड्यानं देणारे कोण होते, तर त्यांचं नाव होतं रामकमल बासू. तर रामकमल बासू यांनी 10 रुपयानं इमारत भाड्यानं दिली होती. नंतर आठवड्याची प्रार्थना कोण घ्यायचं, तर रामचंद्र विद्याबागीश. तर रामचंद्र विद्याबागीश हे व्यक्ती आठवड्याची प्रार्थना घेत असत. नंतर पहिले सेक्रेटरी ब्राह्मो समाजाचे कोण होते, सचिव पहिले, तर त्यांचं नाव होतं ताराचंद चक्रवर्ती. तर ताराचंद चक्रवर्ती यांनी ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे. नंतर ब्राह्मो समाजाचे उत्सव 3 दिवस चालायचे. तर पहिला उत्सव होता 19 ऑगस्टला, ज्याचं नाव होतं भाद्रोत्सव. दुसरा उत्सव होता 21 ऑगस्ट, त्याचं नाव होतं माघोत्सव. आणि स्थापना दिवस होता 20 ऑगस्ट. 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट असं ब्राह्मो समाजाच्या स्थापनेसंदर्भातले आपल्याला उत्सव दिसून येतील. तर ब्राह्मो समाजाची जी इमारत होती, तर ती मुख्य इमारत आपल्याला इथं दिसून येते. अशा पद्धतीने कलकत्तामध्ये ते ब्राह्मो समाज काय करायचा, काम करायचं, लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर उद्देश काय होते, हिंदू धर्माची शुद्धी करणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता. एकेश्वरवादाची शिकवण देणं. बुद्धिप्रामाण्यवाद हा बंगालच्या पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द होता. त्यामुळे जे आपल्या बुद्धीला योग्य वाटतंय ते करा, जे बुद्धीला योग्य वाटत नाही ते करू नका. आपल्या बुद्धीला आणि तर्काला पटेल अशा गोष्टी करा. रूढी प्रथा परंपरामध्ये असलं तरी त्या गोष्टीचा बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधारावर तिरस्कार करा. ही गोष्ट सांगणारा शब्द म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद, याच्यावर त्यांनी भर दिला आणि मानवी प्रतिष्ठा यावर सुद्धा त्यांचा भर होता. चंद्रशेखर देव हे व्यक्ती महत्वाचे आहेत. त्यांनी राजाराम मोहन राय यांना विनंती केली होती की एकीकरण असणाऱ्या सर्व लोकांची सभा भरवण्यासाठी एखादी बैठक घ्या आणि त्यातून रूढी प्रथा परंपराला विरोध करा. तर ते व्यक्ती होते चंद्रशेखर देव. नंतर ह्या सर्व ब्राह्मो समाजाची बैठक कोणत्या दिवशी भरायची, दर शनिवारी. आता हे वाक्य सुद्धा महत्वाचं आहे, कारण का इथं पाठीमागं प्रश्न आलेला आहे. कोणत्या दिवशी ब्राह्मो समाजाचे सदस्य एकत्र बैठक घेत असत, तो दिवस कोणता होता, शनिवार. आता सत्यशोधक समाज होता, तर सत्यशोधक समाजाची बैठक कोणत्या दिवशी भरत असे, तर त्यांची बैठक भरत असे दर रविवारी. त्याच्यानंतर केशवचंद्र सेन यांचा जो ब्राह्मो समाज आहे तर त्यांची बैठक सुद्धा कोणत्या दिवशी भरत असे, दर रविवारी. ठीक आहे, तर हे जे दिवस आहेत का ते लक्षात ठेवा. असं एखादं वाक्य विचारलं जातं तर दर शनिवारी हे लोक एकत्र बैठक घेत असत. उपनिषद आणि संस्कृत शास्त्र हे ग्रंथातील श्लोक तिथं पठण केले जायचे. तर बंगाली भाषेमध्ये द्रुपदाचं गायन केलं जायचं. तर गायन करणारे व्यक्ती तिथं कोण होते, देवेंद्रनाथ टागोर, जे की आपल्या वडिलांबरोबर द्वारकानाथ टागोर यांच्याबरोबर ते त्या बैठकीला येत असत. नंतर ब्रह्मसभा स्थापन करण्यासाठी राजाराम मोहन राय यांचे सहकारी कोण होते, तर हा प्रश्न अजून कधी आला नाही. पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न असू शकतो. कारण ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली, सेक्रेटरी कोण होते, त्याच्यानंतर ते पहिले प्रार्थना कोण म्हणायचं, हे सगळे प्रश्न येऊन गेलेत. उत्सव कोणते होते, तर प्रश्न हे विचारायचं बाकी आहे की त्या सभेमध्ये सदस्य कोण होते. आता लक्षात ठेवा, आता ब्राह्मो समाज हा बंगालमधला आहे, पण पाठीमागं कंबाईनला प्रश्न आला होता, प्रार्थना समाजाचे सदस्य सांगा. आता प्रार्थना समाज हा महाराष्ट्रामधला आहे, त्यामुळे प्रार्थना समाजाचे आपल्याला सदस्य विचारले. हिथं प्रश्न पुढे हिथं पण बनू शकतो, सत्यशोधक समाजाचे सदस्य सांगा. तर त्याच्यानंतर आर्य समाजाच्या स्थापनेमधले सर्व सदस्य सांगा. म्हणजे एखाद्या समाजामध्ये असणारे सहकारी सदस्य यांच्यावर आता प्रश्न येण्याचा सध्या ट्रेंड आहे. त्यामुळे ते सगळे सदस्यांची नावं लक्षात ठेवा. कोणत्या समाजामध्ये कोण होतं हे लक्षात ठेवा, कारण एलिमिनेशन करायला हे सोपं जातं. कारण जर तो व्यक्ती नसेल तर मग उत्तर पण आपल्याला लगेच सापडतं. ठीक आहे, त्यामुळे प्रार्थना समाज, सत्यशोधक समाजाचे पुढे प्रश्न येऊ शकतात. तर ब्राह्मो समाजामध्ये द्वारकानाथ टागोर होते, कालिशनाथ रॉय होते, मथुरानाथ मलिक होते. पण पुढे अजून काही लोक आले होते, रामचंद्र विद्याबागी, चंद्रशेखर देव, प्रसन्न कुमार टागोर. ह्या सगळ्या लोकांनी ब्राह्मो समाजामध्ये राजाराम मोहन राय यांचे सहकारी म्हणून काय केलेलं, काम केलेलं. नंतर 1823 ला सती पद्धत बंद करण्यासाठी काय केला होता, अर्ज केला होता. पण सती पद्धत बंद करण्यासाठी ज्यावेळेस अर्ज केला 1823 ला, त्यावेळेस त्याच्यावर दोघांच्या सह्या होत्या, राजाराम मोहन राय आणि जगन्नाथ शंकर सेठ. पण पद्धत बंद झाली होती 1829 ला, कारण 1829 ला पहिल्यांदा बंगाल प्रांतात पद्धत बंद झाली आणि 1830 मध्ये ती पद्धत बंद झाली होती मुंबई आणि मद्रास. ठीक आहे, तर सक्तीचं वैधव्य हे सनातनी लोक तर जास्त मानायचे, त्यामुळे सक्तीच्या वैधव्याला त्या काळामध्ये पाठिंबा पण असायचा. तर त्याला विरोध करण्याचं काम आपलं राजाराम मोहन रायने केलेलं. कारण राजाराम मोहन राय यांच्या घरी सती पद्धतीचं उदाहरण होतं. त्यांच्या मोठ्या भावाच्या ज्या पत्नी होत्या त्यांचं नाव होतं अलक मंजरी. तर अलक मंजरी या सती गेल्या होत्या आणि अलक मंजरी सती गेल्यानंतर त्यांना दुःख झालं होतं आणि अस्वस्थ झाल्यानंतर त्यांनी सती पद्धत बंद करण्यासाठी डायरेक्ट 1823 ला सरकारला अर्ज केला. आणि बेंटिंगच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ते धाडस दाखवण्यात आलं आणि बेंटिंगनं बंगालमध्ये 1829 ला सती पद्धत काय केली, बंद केली. ठीक आहे, नंतर 1800 सती पद्धत बंद झाल्यानंतर समाजामध्ये कर्मठ लोकांनी धर्मसभा बोलवली. ज्या धर्मसभेचे अध्यक्ष कोण होते असा परीक्षेला प्रश्न आला होता. तर राधाकांत देव हे त्या धर्मसभेचे अध्यक्ष होते. तर राधाकांत देव यांनी धर्मसभा त्यांच्या अध्यक्षखाली भरल्यानंतर राजाराम मोहन राय याला तिथल्या समाजानं काय टाकलं होतं, वाईट टाकलं होतं. लक्षात ठेवा. आता धर्मसभा कोणाच्या अध्यक्षतेखाली होती महत्वाचं आहे, पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. नंतर 1830 मध्ये अलेक्झांडर डफ यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. त्यातूनच पुढे स्कॉटिश चर्च कॉलेज पण आलेलं कलकत्ता. आणि या स्कॉटिश चर्च कॉलेजच्या माध्यमातून पाश्चिमात्य शिक्षण देण्याचं काम भारतीय लोकांना केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याला राजाराम मोहन रायनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर हे स्कॉटिश चर्च कॉलेज आपल्याला दिसून येतं 1830 ला, जे की स्कॉटिश चर्च कॉलेज कुठं होतं,
बंगालमध्ये, ठीक आहे. आणि हे होते अलेक्झांडर डफ, जे की मिशनरी होते पण पाश्चिमात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि भारतीय लोकांना पाश्चिमात्य शिक्षणाचा विचार त्यांना देण्याचं काम त्यांनी त्या कॉलेजच्या माध्यमातून केलेलं, ठीक आहे. अशा पद्धतीनं बंगालमध्ये असलेलं 1830चं हे कॉलेज आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला हा प्रश्न होता, स्कॉटिश चर्च कॉलेज कोणाचं आहे? तर स्कॉटिश चर्च कॉलेज होतं अलेक्झांडर डफ यांचं. आणि पुढे 1833ला ब्रिस्टॉलमध्ये ब्रिटनमध्ये राजाराम मोहन राय यांचं काय झालं? निधन झालं, लक्षात ठेवा. तर त्यांचा कोण काय म्हणलं तर डेकार स्मिथ नावाची व्यक्ती होते, एक धर्मद्वेष्टा असे म्हणले होते. एक धर्मद्वेष्टा म्हणजे स्वतःच्या धर्माचा द्वेष करणारा, अशी त्यांनी टीका केली होती, ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. मोनियर विल्यम्स नावाची व्यक्ती होते, धर्माचा तौलनिक अभ्यासाचा जनक असं त्यांनी वाक्य म्हटलेलं. मॅक्स मुलर जे की पाश्चिमात्य विचारवंत आहेत, पौरात्य आणि पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधणारी व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय. हेच मॅक्स मुलर महत्वाचे आहेत. त्यांनी आपल्या ऋग्वेदाचं इंग्रजीमध्ये काय केलं होतं? भाषांतर केलं होतं, ठीक आहे. यांनी राजाराम मोहन रायला दोन्ही विचारांचा समन्वय साधणारा व्यक्ती असं राजाराम मोहन राय यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. नंतर बेंथम नावाची व्यक्ती होते, ज्यांनी मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक असे राजाराम मोहन राय यांना म्हटलेलं आहे. तो त्या आयोगानं प्रश्न विचारला. आणि रवींद्रनाथ टागोर म्हणले होते भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत. त्यामुळे भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर उपनिषदांची बंगाली भाषांतर राजाराम मोहन राय यांनी केली होती. त्यामुळे भारतीय संस्कृती वैदिक संस्कृतीला पण त्यांनी तितकंच महत्व दिलं. एवढंच नाही तर वेदांत सार नावाचं त्यांनी काय लिहिलं होतं? पुस्तकी लिहिलं होतं. स्पेनच्या क्रांतीचा विजय त्यांनी साजरा केला होता आणि बंगालच्या लोकांना त्यांनी मेजवानी दिलेली. पुनर्जन्मावर मात्र त्यांचा विश्वास नव्हता, पण आमच्या एखाद्या व्यक्तीला ब्राह्मो समाजाच्या जर याच्यावर विश्वास असेल तर त्याची ती वैयक्तिक बाब असेल, यांचा आणि ब्राह्मो समाजाचा अर्थार्थी काही संबंध नाही असं पण त्यांनी स्पष्ट केलेलं. आध्यात्मिक सुखासाठी ईश्वराची प्रार्थना करा हे पण त्यांचं महत्व होतं. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाला नवजीवन देण्याचं काम कोणी केलं? देवेंद्रनाथ टागोरांनी केलं. पण लक्षात ठेवा, देवेंद्रनाथ टागोरांनी कार्य केलं होतं 1842 नंतर, कारण 1842 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजामध्ये काम केलेलं. पण नवजीवन देण्यामध्ये जर समजा ऑप्शन मध्ये रामचंद्र विद्याबागीश असतील तर ते नाव खूप महत्वाचं आहे, कारण रामचंद्र विद्याबागीश यांनी सुरुवातीला ते कार्य केलं होतं. पुढे 1842 नंतर देवेंद्रनाथ टागोर आले होते, ठीक आहे. तर देवेंद्रनाथ टागोरांनी पुढे ब्राह्मो समाजाचं काम केलं. तर देवेंद्रनाथ टागोर यांचा एक प्रश्न होता आणि तो प्रश्न नेहमी त्यांना पडायचा. तो प्रश्न होता, लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्तीला देव कसं मानायचं? त्यामुळे लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्तीला देव मी मानणार नाही आणि हे मला पसंत नाही असे विचार त्यांनी मांडलेला. नंतर 1839 मध्ये तत्वबोधिनी सभा आणि तत्वबोधिनी पत्रिका त्यांनी चालू केली होती. परीक्षेला प्रश्न आला होता, तत्वबोधिनी पत्रिका कोणाची आहे? तर देवेंद्रनाथ टागोरांची आहे, लक्षात ठेवा. आणि तत्वबोधिनी सभा सुद्धा त्यांनी स्थापन केली होती. याच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काय केलेलं? कार्य केलेलं. पण पुढच्या काळामध्ये 1858 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजामध्ये एका व्यक्तीला नेमलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं केशवचंद्र सेन आणि पुढच्या काळामध्ये मग दोघांमध्ये वाद झाला. देवेंद्रनाथ टागोर यांना राजाराम मोहन रायनी स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाला मूळ हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ म्हणून पुढे आणायचं होतं आणि त्याच्यासाठीच ते कार्य करत होते. पण केशवचंद्र सेन यांचे विचार मात्र काय होते? थोडे वेगळे होते. नंतर 1858 मध्ये त्यांनी केशवचंद्र सेन यांना ब्राह्मो समाजामध्ये आचार्यपदी नेमलं, ठीक आहे. तर आचार्य पदाचं काम असतं ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा पूर्ण भारतभर काय करणं? प्रसार करणं. त्यामुळे ब्राह्मो समाजामध्ये केशवचंद्र सेनला प्रवेश दिला, परंतु सेन यांनी हिंदू समाजाला संकुचित मानायला सुरुवात केली आणि सेन यांनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रास यामध्ये ब्राह्मो समाजाच्या वेगवेगळ्या काय स्थापन केल्या? शाखा पण स्थापन केल्या. पण विचारामध्ये मात्र मतभेद होते. त्यामुळे 1865ला यांच्यामध्ये ब्राह्मो समाजामध्ये काय पडली? फूट पडली. मग देवेंद्रनाथ टागोरांचा नवीन समाज आला. त्या समाजाचं नाव होतं आदि ब्राह्मो समाज आणि केशवचंद्र सेन यांचा ब्राह्मो समाजाचे 4 नावं, ज्याचं एक नाव फक्त लक्षात ठेवा, ब्रह्म प्रतिनिधी सभा. तर हे यांनी स्थापन केलं होतं. तर केशवचंद्र सेन यांचा तो समाज बनला होता. तर असे 2 वेगवेगळे तुकडे 1865ला तयार झाले. मग केशवचंद्र सेन यांनी सुलभ समाचार नावाचं बंगालीमध्ये काय काढलं होतं? साप्ताहिक काढलं होतं. दर रविवारी त्यांची काय असायची? उपासना असायची. त्या सगळ्या लोकांची बैठक दर रविवारी चालायची. यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रामध्ये कुठला समाज आला होता? प्रार्थना समाज, ज्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते, कारण 3 तर्खडकर बंधूंचं महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेमध्ये योगदान आहे. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, भास्कर पांडुरंग तर्खडकर,
ठीक आहे. आणि मद्रासमध्ये समाज आला होता वेद समाज, ज्याचे अध्यक्ष होते श्रीधरलू नायडू, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर वेद समाज श्रीधरलू नायडू यांनी मद्रासमध्ये स्थापन केलेला. या दोन्ही समाज स्थापन होत असताना प्रेरणा मात्र कोणाची होती, तर केशवचंद्र सेन यांची होती. ठीक आहे. 1870 मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशन नावाची संस्था त्यांनी बंगालमध्ये स्थापन केलेली. संघ सभा या सुद्धा त्यांनी स्थापन केलेल्या, जिथं रूढी प्रथा परंपराच्या विषयी तिथं चर्चा त्या संघ सभेमध्ये केली जायची. त्याच्यानंतर 1872 ला नेटिव्ह मॅरेज ऍक्ट केला होता. या नेटिव्ह मॅरेज ऍक्ट मधून बालविवाहाला विरोध केला होता. एवढंच नाही तर या कायद्यामध्ये आंतरजातीय विवाहाच्या सुद्धा काही तरतुदी होत्या. आंतरजातीय विवाह सुद्धा करता येत होते. तर बालविवाहाचा कायदा होता. हा कायदा कोणाच्या काळात झाला होता, तर त्या काळामध्ये भारताचा व्हाईसरॉय होता नॉर्थब्रुक. तर हे नाव लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. हा कायदा करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं, केशवचंद्र सेन. तर केशवचंद्र सेन यांनी या कायद्याचा पाठिंबा दिला होता. आणि ह्या कायद्याने विवाहाचं वय होतं मुलांचं 18 वर्ष आणि मुलींचं 14 वर्ष. आणि केशवचंद्र सेन यांच्या मुलीचं वय होतं 13 वर्ष. ईश्वर त्यांच्या स्वप्नामध्ये येत होता आणि ईश्वर म्हणत होता, कुचबिहारच्या राजाबरोबर तू तुझ्या मुलीचं लग्न लावून दे. आणि त्यांनी मग पुढे आपल्या मुलीचं 13 वर्ष वय असताना लग्न लावून दिलं होतं. पुढे मग त्यांचे अनुयायी नाराज झाले होते. त्यांनी पुढे 1878 ला नवीन समाज स्थापन केला होता. त्या समाजाचं नाव होतं साधारण ब्राह्मो समाज, जे की साधारण ब्राह्मो समाज 1878 चा आहे. तर साधारण ब्राह्मो समाजामध्ये कोण सदस्य होते, शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, उमेशचंद्र दत्त आणि शिवचंद्र देव. हे 4 लोक महत्वाचे आहे. ह्याच्यामध्ये अटी होत्या. 18 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेला व्यक्ती सदस्य होता येत होता. रोज उपासना असायची आणि मूर्तीपूजेला त्यांनी काय केला होता, त्याग केला होता. मूर्तीपूजेला विरोध केलेला. तर साधारण ब्राह्मो समाज कोणाचा आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 ला आयोगानं आपल्याला इथं काय विचारला होता, प्रश्न विचारला होता. ठीक आहे. नंतर ब्राह्मो समाजाचे तत्व काय होते, तर दैवी अवतार त्यांना मान्य नव्हता. पण जर एखाद्या सदस्याला वाटत असेल दैवी अवतार मान्य, तर ते त्याची वैयक्तिक बाब आहे. नंतर मानवता आणि अंतरात्मा याचा आवाज श्रेष्ठ आहे. तर मानवताला आम्ही जास्त मानतो, अंतरात्म्याचा आवाज हा श्रेष्ठ आहे असं त्यांनी म्हटलं होतं. कर्म सिद्धांत आणि पुनर्जन्म याच्यावर त्यांनी निश्चित मत प्रकट केलं नव्हतं. पण आपल्या एखाद्या अनुयायाला जर वाटत असेल की पुनर्जन्मावर विश्वास आहे, तर ती त्याची वैयक्तिक बाब आहे. ठीक आहे. तर ब्राह्मो समाजानं ख्रिस्त जयंती सुद्धा साजरी केली. याच्यावर पण आयोगानं पाठीमागं काय आला होता, प्रश्न आला होता. ठीक आहे. अशा पद्धतीने ब्राह्मो समाज आहे. जर तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल किंवा जास्त प्रश्न सोडवायचे असतील तर आपला टेलिग्राम चॅनल आहे हिस्ट्री 188. तर हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून ठेवावा. याच्यावर तुम्हाला सर्व माहिती, सर्व PDF, सर्व नोट्स इथं तुम्हाला अवेलेबल होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं राजाराम मोहन राय आणि ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं सामाजिक काम हे आपण इथं पाहिलं. पूर्ण राजाराम मोहन राय यांची वैयक्तिक माहिती इथं पाहण्यात आलेली आहे. जर राजाराम मोहन राय यांच्यावर प्रश्न आला किंवा ब्राह्मो समाजावर प्रश्न आला तर सर्व प्रश्न इथं आपले 100% कव्हर होतील. या माहितीचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच उपयोग होईल अशी मला आशा वाटते. तर हा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या सर्व मित्रांना हा शेअर करा. YouTube चॅनल खाली लिंक आहे, त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ दिले, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि निश्चित पुढच्या काळामध्ये तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा याची कमेंट बॉक्समध्ये मला ते शब्द टाका किंवा तो टॉपिक टाका. त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण प्रश्न बनवण्याचा किंवा तो व्हिडिओ बनवण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद.